टिफिन रेसिपीच्या भाजीचा पहिला प्रकार बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मूग डाळ भिजत ठेवायची आहे। साधारण 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास मूग डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। मूग डाळ भिजते तोपर्यंत इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत, ते कट करून घेऊया। इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे, ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। आज आपण मुगाची डाळ घालून कच्च्या टोमॅटोची भाजी बनवतोय। ही भाजी चवीला खूप छान होते। रोज रोज टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न असतो, तर ही भाजी सुद्धा तुम्ही टिफिनसाठी बनवू शकतात। इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहे। त्यानंतर एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे हिंग घालायचं आहे। जिरं आणि मोहरी छान तळतळल्यानंतर आपल्याला यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे उभे काप करून आपल्याला घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या कट करून घातलेल्या आहेत। जाडसर लसूण आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फोडणीमध्ये घालायचा आहे। लसूण आणि हिरवी मिरची मस्त परतून घ्यायची। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घालायचा आहे। तर मध्यम आकारामध्ये मी हा कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मस्त गुलाबीसर रंग येईल तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे। यामध्ये आता थोडीशी हळद घालूया। त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा तुम्ही जो मसाला वापरत असाल तो वापरला तरी चालेल। त्यानंतर आपण इथे भिजवून घेतलेली मूग डाळ यामध्ये घालून घेऊया। मूग डाळ अर्धा तास मस्त भिजलेली आहे। त्यानंतर ती आपल्याला फोडणीमध्ये मस्त परतून घ्यायची आहे। मूग डाळ परतून झाल्यानंतर कट केलेला टोमॅटो यामध्ये आपण घालून घेऊया। त्यानंतर टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आणि टोमॅटो एकजीव होतील तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व डाळ आणि टोमॅटो मिक्स झालेले आहेत। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही गरजेनुसार पाणी वाढवू शकतात। तुम्हाला भाजी जर थोडीशी पातळसर हवी असेल तर तुम्ही पाणी जास्तीचं सुद्धा वापरू शकतात। यावर झाकण ठेवून द्यायचे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिट भाजी शिजवून झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला भाजी एकदा परतून घ्यायची आहे आणि परत यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एकदा भाजी परत मिक्स करून घेऊया। तुम्ही जर टिफिनसाठी ही भाजी नेत असाल तर तुम्ही अशा प्रकारे सुक्की बनवली तरी चालेल, परंतु मला थोडा रस्सा हवा होता म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि भाजी आता शिजून तयार आहे। तर इथे मुगाची डाळ घालून कच्च्या टोमॅटोची भाजी बनवून तयार आहे। टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात। अतिशय चवदार परंतु अगदी पटकन तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। भाजीचा दुसरा प्रकार बघूया। ऑफिससाठी एकदा ही भाजी या पद्धतीने बनवून बघा, अगदी परत परत बनवाल एवढी छान ही भाजी होते। तर आज आपण शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बनवतो आहे। त्यासाठी मी इथे 1 पाव शिमला मिरची घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून त्यांना कट करून घेतलेला आहे। मिरचीसुद्धा अशा प्रकारे चौकोन आकारामध्ये मी कट करून घेतलेली आहे। एका कढईमध्ये आता 2 चमचे तेल घेऊया। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि लसणाचे तुकडे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। लसूण आपल्याला मस्त लालसर रंगाचा होईल तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे। खमंग लसूण परतवून झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेऊया। बटाटा मस्त एकदा फोडणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा पाणी न घालता शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त तेलामध्ये हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यावर झाकण ठेवून घेऊया आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला बटाटा यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। बटाटा थोडा शिजलेला आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि 1 चमचा लाल तिखट घालूया। यामध्ये आपल्याला बाकी कुठलेही मसाले वापरायचे नाहीयेत, फक्त हळद आणि लाल तिखट एवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे।
आता आपण कट करून ठेवलेली शिमला मिरचीसुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. बटाटा आणि शिमला मिरची फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला 2 मिनिटांची एक वाफ आणायची आहे. शिमला मिरचीला पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही. न पाणी घालताच हे मस्त शिजतं. आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर भाजीला खूप छान टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालतो आहे. आपल्याला पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचे, खूप जास्तसुद्धा घालायचं नाही आहे. सर्व एकदा मिक्स करून घेऊया. हे भाजलेलं बेसन पीठ नाही आहे, तुम्ही भाजलेलं बेसन पीठसुद्धा वापरू शकतात. सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांची याला वाफ आणूया. 2 मिनिटानंतर बेसन पीठसुद्धा छान शिजून येतं. तर आता इथे मस्त चमचमीत अशी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. सुक्की भाजी मस्त डब्यासाठी तुम्हीही बनवू शकतात. बेसन पीठ घातल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. सुक्या भाजीचा तिसरा प्रकार बघूया. स्कूलच्या ऑफिसच्या डब्यासाठी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली वालाच्या शेंगांची भाजी बघतो आहे. तर इथे मी 1 पाव वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोरड्या करून त्यांना अशा प्रकारे मी तोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घेऊया. पाण्याला छान उकळी आल्यानंतर किंवा पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगा घालून घेऊयात. शेंगा आपल्याला पहिले उकडून घ्यायच्या आहेत. आज आपण पहिले शेंगा उकडून घेऊ, त्यानंतर फोडणी करणार आहोत. ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि याला मस्त शिजवून घेऊया. शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद घेऊया. सर्व मसाले मस्त मिक्स करून घेऊया. या पद्धतीने बनवलेली भाजी ही चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर नेहमी त्याच पद्धतीने बनवलेल्या भाज्या करण्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत म्हणून तुम्ही ही भाजी बनवू शकतात. आपण जे मसाले काढून घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आता इथे शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत. हे बघा, शेंगा मस्त शिजलेल्या आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण फोडणी करूया. फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया. त्यानंतर आपल्याला यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या मी इथे जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. लसूण आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. अगदी मस्त लालसर रंगाचा होईल तोपर्यंत लसूण आपण परतवून घेऊया. आता लसूणसुद्धा इथे परतवून झालेला आहे. आपण जे मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि आपल्याला हे मसाले मस्त साधारण 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा, खूप छान होते. टेस्टसुद्धा खूप वेगळी आणि मस्त येते. तर इथे मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. मसाले परतवून झालेले आहेत. हे बघा, मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. म्हणजे आता इथे मसालेसुद्धा मस्त परतवून झालेले आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. आता आपण जे शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या ते यामध्ये घालून घेऊया. तर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही यातील पाणीसुद्धा घालू शकतात किंवा डब्यासाठी सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही फक्त ह्यातील शेंगा यामध्ये घालू शकतात. तर मला डब्यासाठी सुक्की भाजी बनवायची होती म्हणून मी आज फक्त यामध्ये शेंगा घालून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही ते पाणीसुद्धा यामध्ये घालू शकतात. चवीनुसार मीठ घालूया आणि हे आता हे मस्त मिक्स करून घेऊया. भाजी एकदा मिक्स करून त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी याला वाफ आणायची आहे. आपण शेंगा आधीच शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे. आणि हे बघा, मस्त सुक्की भाजी बनवून तयार आहे. डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकतात. नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली एकाच चवीची भाजी खाऊन कंटाळा येतो, तर तुम्ही अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा.
सुक्या भाजीचा चौथा प्रकार बघूया। आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली वांग्याच्या भाजीची रेसिपी बघतो आहे। वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, वेगळी चवसुद्धा आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा एवढी मोहरी घालूया। त्याचबरोबर अगदी थोडासा हिंग घालूया। त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या जाड आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालूया। 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालूया आणि हे सर्व आपण परतून घेऊया। सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून परतून घेऊया। कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईल तोपर्यंत हा परतवून घेऊया। कढीपत्त्यामुळे भाजीला वेगळी आणि छान टेस्ट येते। तर कांदा मस्त परतवून झालेला आहे, अगदी मस्त गुलाबीसर रंगाचा कांदा झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। अगदी पाव चमचा एवढी हळद घालायची आहे। 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकतात। अर्धा चमचा गरम मसाला घालूया। सर्व मसाले आपल्याला मस्त परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी इथे जांभळ्या वांग्यांचे काप करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे मी गोल काप केलेले आहेत। इथे मी जांभळी वांगी वापरलेली आहे। सर्व काप फोडणीमध्ये घालून मस्त मिक्स करून घ्यायचे आहे। तर साधारण आता 1 मिनिटासाठी आपल्याला काप फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून भाजीला 1 मिनिटभर वाफ आणायची आहे आणि तुम्ही बघू शकतात सर्व भाजीला मस्त मसालासुद्धा लागलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, अगदी पाववाटी एवढं पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकतात मी अगदी कमी पाणी घातलेलं आहे। यावर आता परत झाकण ठेवून घेऊया आणि भाजी मस्त शिजवून घेऊया। तर साधारण 3 ते 4 मिनिटानंतर भाजी मस्त शिजून तयार आहे। अगदी कमी पाण्यामध्ये भाजी शिजलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। तर साधारण अर्धी वाटी एवढं किंवा 3 ते 4 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट न घालतासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात, परंतु शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता यावर झाकण ठेवून घेऊया आणि 2 मिनिटासाठी याला वाफवून घेऊया आणि मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवून तयार आहे। अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान ही भाजी तयार होते। नक्की एकदा बनवून बघा, अगदी साधी रेसिपी आहे। सुक्या भाजीचा 5वा प्रकार बघूया। तर मुगाची उसळ बनवण्यासाठी इथे मी 1 बाउलभर मोड आलेले मूग घेतलेले आहेत। मूग 1 दिवसभर पाण्यात भिजवून त्यांना रात्री एका कापडामध्ये बांधून ठेवले की दुसऱ्या दिवशी त्यांना खूप छान मोड येतात। त्यानंतर 1 कांदा घेऊन आपल्याला कांद्याच्या फक्त 2 फोडी बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला फक्त 2 फोडी करून त्याची साल काढून घेऊया। त्यानंतर 1 किसणी घेऊया आणि त्यावर आपल्याला हा कांदा किसून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण जेव्हा 2 फोडी बनवतो तेव्हा कांदा अगदी पटकन किसला जातो। या पद्धतीने बनवलेली भाजी ही चवीला खूप छान होते। ज्याप्रमाणे आपण कांदा कट करून घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला टोमॅटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला कांदा ज्याप्रमाणे आपण किसून घेतला होता त्याचप्रमाणे किसणीवर किसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त किसला जातो आणि त्याची सालसुद्धा आपल्याला बाजूला काढता येते। तर अशा प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो दोघंही किसून घेतलेले आहेत। तर आता आपण फोडणी करूया। त्यासाठी एका कुकरमध्ये मी इथे 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। हे मोठे 2.5 चमचे तेल आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी आले लसणाची पेस्ट घालून हे परतून घेऊया। आले लसणाची पेस्ट छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेला कांदा घालूया। तर कांदा आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात कांद्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अगदी थोडासा किंवा पाव चमचा यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे। थोडीशी हळद घालूया, धणे जिरे पूड घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण किसून घेतलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे
आणि हे सर्व एकदा परत व्यवस्थित परतून घेऊया। आणि तुम्ही बघू शकतात मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे। सर्व मसाला अगदी मस्त व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर मोड आलेले मूग आपण यामध्ये घालून घेऊया। मूग आधी शिजवून घेतलेले नाहीये, त्यामुळे आता हे आपण या मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घेऊया आणि यानंतर कुकरमध्ये आपण ते शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया। मला इथे सुक्की उसळ बनवायची, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात। यानंतर चवीनुसार मीठ घालून हे एकदा मिक्स करून घेऊया आणि याला झाकण लावून आता 2 शिट्या होईपर्यंत हे शिजवून घेऊया। आणि उसळ शिजत असताना गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवायचा आहे। मोठ्या आचेवर आपल्याला 2 शिट्या घ्यायच्या आहे, म्हणजे त्या अगदी पटकन होतात। आता उसळ शिजून तयार आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही बघू शकतात उसळ अगदी छान झालेली आहे। मूग सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाहीयेत किंवा अगदी गचके सुद्धा झालेले नाहीयेत। तुम्ही बघू शकतात उसळ अगदी छान झालेली आहे। टिफिनसाठी ही रेसिपी नक्की एकदा बनवून बघा। त्यानंतर सुक्या भाजीचा 6वा प्रकार बघूया। या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने खातील। अजिबात कडू न होणारी कारल्याची चटणी आज आपण बनवतोय। तर सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यांना पुसून कोरडं करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला कारले कट करून घ्यायचे। तर कारले मी या वेळेला अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये कट केलेले आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि अर्ध लिंबू पिळून घेऊया। मीठ आणि लिंबू कारल्याला मस्तपैकी लावून घ्यायचे। मीठ आणि लिंबू व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 15 मिनिट आणि जास्तीत जास्त 1 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। त्यानंतर तव्यावर आपण तेल गरम करायला ठेवूया। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। लसूण मी जाडसर ठेचून घेतलेला आहे। सर्व एकदा मस्त परतून घेऊया। त्यानंतर आपण जे कारल्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं होतं ते कारलं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ह्यातील पाणी आपण निथळून घेऊया। लिंबू आणि मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटतं, तर ते पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे। पाणी काढून घेतल्यामुळे कारलं अगदी मस्त सुक्क होतं आणि लगेच ते फ्राय होतं। तव्यावरती आपल्याला हे मस्त परतवून घ्यायचं आहे। अगदी कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। ही चटणी पोळी भाकरीसोबत तर छान लागतेच, परंतु वरण भातासोबत तर अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। फोडणीमध्ये आपण कुठलेही मसाले किंवा लाल तिखट घातलं नव्हतं, कारण ते आधी करपू शकतात। त्यामुळे आपण आधी कारलं फ्राय करून घेतलं। त्यानंतर आता आपण मसाले घालून घेऊया। तर अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घालूया। सर्व मिक्स करून घेऊया। लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला हे जास्त परतायचं नाही आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढं दाण्याचं कूट घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, त्यामुळे आता ह्याला जास्त परतायची गरज नाही आहे। आणि आपण मीठसुद्धा आधीच कारल्याला लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ घालायची सुद्धा गरज नाही आहे। तर आता मस्त कारल्याची खमंग चटणी बनवून तयार आहे। वरण भातासोबत टिफिनसाठी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।